मंडल आयोग इथे महाराष्ट्र लागू झाला त्यावेळी 250 जाती होत्या. त्याच्यानंतर ज्या ज्या आयोगाच्या थ्रू पूर्वी 93 पूर्वी आयोग नव्हता, पूर्वी सरकार ठरवायचं. 93 नंतर सुप्रीम कोर्टाने सांगितलं आयोग ठरवते, त्या आयोगाकडे जायचं आणि त्याने ठरवायचं की हे योग्य हे योग्य नाही आणि मग ते आमच्याकडे पाठवणार मंत्रिमंडळाकडे, आम्ही ते ऍक्सेप्ट करायचं. ही पद्धत आहे. आता मराठा समाजाला कालेकर समाजाने नाही सांगितलं, मंडल कमिशनने नाही सांगितलं, त्याच्यानंतर जे आहे आयोगामध्ये ते गेले. मग खत्री आयोग, बापट आयोग, देशमुख आयोग, सराफ आयोग सगळ्यांनी ते नाकारलं. आणि मग एका आयोगाने ते गायकवाड आयोगाने जेव्हा त्याचं काही अर्ज त्यांनी एक करून घेतलं ते परत सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं आणि सुप्रीम कोर्टाने चक्क सांगितलं की मराठा समाज मागास आहे आणि पुढारलेला आहे. हे तुलनात्मक आहे ना. आता जो पुढारलेला त्याच्यापेक्षा पुढारला असू शकतो, पण आमच्यापेक्षा तो पुढारलेला आहे आणि आमच्यापेक्षा आणखीन मागास दलित आहेत, हे अशी उतरंडच आहे ना. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की तुम्ही शिक्षण आणि आर्थिकदृष्ट्या कदाचित गरीब आहात, पण सामाजिक दृष्ट्या तुम्ही मागासलेले नाही. मराठा आणि कुणबी हे वेगळे आहेत. हे हायकोर्टाचे 2 डिसिजन आहेत. 2003 सालचा डिसिजन आहे. बरोबर आहे. सुप्रीम कोर्टाचा डिसिजन तोच आहे की मराठा कुणबी एकत्र नाही. उलट असं म्हटलेलं आहे, हे जर मान्य केलं तर अख्खा महाराष्ट्र कुणबी होईल, अख्खा मराठा समाज, असं सुद्धा त्याच्यात नमूद केलेलं आहे. त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की ठीक आहे, दुर्दैव असं आहे की मराठा समाज अतिशय विद्वान लोक आहेत, अभ्यासू आहेत, राजकारणी आहेत, समाजकारणी आहेत, लेखक आहेत. ते ह्या सगळ्या गोष्टीवर अभ्यास करून बोलतच नाहीये. आम्हाला ओबीसी द्या, आम्हाला ओबीसी द्या, आम्हाला ओबीसी द्या. आणि मग आमचंही नुकसान आणि तुमचंही नुकसान. ते कशासाठी तुम्ही करता?